हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी साहित्य घेतले पहा. टमाटा घेतलेला आहे चिरून बारीक, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत 2-3 आणि इथे तुरीची डाळ मी स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला खूप छान रेसिपी बनवायची आहे मैत्रिणींनो आज. तर त्याच्यामध्ये बघा मी डाळ टाकून घेतलेली आहे, मिरच्या टाकल्यात मी त्या चिरून घेतलेल्या आणि टमाटर आता टाकून घेणार आहे. 2 टमाटे घेतलेले मी आणि मीडियम साईजचे 2 कांदे मी चिरून घेतलेले बारीक, ते टाकून दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. तर आता हे साईडला ठेवूया. आणि इथे मी एक भोपळा घेतलेला आहे, दुधी भोपळा. तर आपल्याला हे दुधी भोपळा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर ह्याच्यातला आपल्याला अर्धा यूज करायचा आहे. आणि ह्याची मैत्रिणींनो आपल्याला साल नाही काढायची, कारण हे भोपळा आपला कवळा भोपळा आहे. निबार जर भोपळा असला तर तुम्ही वरची साल काढू शकता, पण ह्यो कवळा आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याची साल काढून नाही घ्यायची. ह्यो तसंच आपल्याला चिरून घ्यायचा आहे. कसं सालीमध्ये पण जीवनसत्व असतं, त्यामुळे आपल्याला ही साल भोपळ्याची काढायची नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या फोडी करून घ्यायच्यात बघा. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. तर छान असा भोपळा आपला हे चिरून झालेला आहे बघा. आपल्याला हे भोपळा पण काय करायचं आहे, कुकरमध्ये टाकून द्यायचं आहे. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने बनवते ही भाजी. त्यानंतर आपल्याला काय करायचे, हळद टाकायची बघा 1 चमचा आणि पाणी आपल्याला शिजायला पाणी ओतायचे. 1.5 ग्लास मी पाणी ओतून घेतलेले आहे इथे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकर गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. इथे गॅस पेटवून घेते, पाहू शकता तुम्ही. आणि 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्यात. तर 3 शिट्ट्या आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत मैत्रिणींनो. कुकर पण थंड झालेला आहे. तर झाकण खोलून आपण पाहूया डाळ आपली छान शिजली आहे का. तर पाहू शकता डाळ मस्त शिजलेली आहे आणि भोपळा पण छान शिजलाय आपल्याला. तर ह्याने जरा आपल्याला मॅशरने थोडंसं असं कुचलून घ्यायचे, हे थोडंसं फेटून घ्यायचे आपल्याला, म्हणजे छान एकदम एकत्र होतं सर्व. अशा पद्धतीने खूप छान आहे रेसिपी मैत्रिणींनो. भातासोबत खूप छान लागते. तुम्ही नक्की बनवून करून बघा. तर छान हे फेटून झाले, पाहू शकता. तर आता हे साईडला ठेवूया आणि गॅस पेटून घ्यायचे आपल्याला. गॅसवर मी कढई ठेवून घेते मैत्रिणींनो. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1-1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. आणि तेल आपलं छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची, पाहू शकता. मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा.
जिरं पण छान फुललं ना, त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची इथे मी पाणी टाकून घेणार आहे बघा. छान अशी फोडणी आपल्याला द्यायची. 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्या. त्यानंतर लसूण बघा, भरपूर सारा लसूण असा ठेसून लसूण घेतलेला आहे मी, तो टाकून दिलाय. आणि हे सर्व छान तेलावर परतून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला. त्यानंतर इथे अद्रक बघा किसून घेतलं होतं मी. अद्रकने कसं जरा भाजीला खूप छान टेस्ट येते आणि शरीराला पण अद्रक चांगलं असतं. थोडंसं हिंग टाकून घेतलंय, कारण डाळ आहे, डाळीला हिंग लागतोच. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी तेलावर. कोथिंबीर पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर थोडी आपण हळद टाकून घ्यायची बघा. आपण शिजताना हळद टाकलेली. इथे मी लाल तिखट टाकले 1 चमचा. धना पावडर टाकली बघा 1 चमचा. आणि अर्धा चमचा, अगदी छोटासा चमचा, अर्धा हळद टाकून घ्यायची थोडीशी. आणि त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा मी टाकून घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. जेवढी भाजी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही तिखट इथं टाकू शकता. ही डाळ आणि भोपळा मी छान फेटून घेतलेला, तो टाकून दिलेला आहे आता. आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. जेवढं आपल्याला बनवायचे तेवढं आपण पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचे. जास्त हे पातळ नाही करायचे आपल्याला. हे डाळ तडका मी बनवलेला आहे मैत्रिणींनो, जरा थोडासा घट्टच करायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. छान कलर पण बघा, किती छान कलर आलेला आहे. असं चमचमीत आपला डाळ तडका झालेला आहे हो. थोडंसं आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे बघा. मी चिंच नाही टाकली, तुम्ही चिंच पण ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा कोकम पण टाकू शकता. कारण मी 2 टमाट्याचा यूज केलेला आहे इथे मोठ्यांले, तर आंबट होणारच, त्यामुळे थोडासा गूळ पण टाकला आहे. आंबट गोड तिखट छान लागतं हे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा वरून. मस्त आपली ही डाळ तडका ही रेसिपी आपली छान झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कोणाला कोणाला आवडली कमेंट करून मला नक्कीच सांगा ही रेसिपी माझी. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. आणि एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा, खूप छान होतो. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.